हरिओम. रजोगुणी हे असे पूर्णपणे स्वकेंद्रित असतात. त्यांना स्वतः पुढे अन्य क्षुद्र असतात. म्हणून माऊलींनी 97व्या ओवीमध्ये दुर्योधनाच्या मुखी पांडवांच्या सैन्याच्या वर्णनासाठी ते सांगेन कौतुके प्रसंगेची असे म्हटले आहे. तो पांडवांच्या सैन्याचे वर्णन करताना सकौतुक वर्णन करणार आहे, परंतु त्याला रजोगुणाचा भरपूर परिमळ असणार आहे. कसा तो पहा. दुर्योधन पांडवांच्या सैन्याबद्दल बोलत आहे. ते सांगताना माऊली सांगतात की आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण. बालपणापासून त्याने गुरु द्रोणाचार्य आणि अन्य सर्वांकडून पांडव शस्त्रास्त्रात फार उत्तम प्रावीण्य मिळवित आहेत. ते फार कुशाग्र आहेत, धीरवीर शूर आहेत, बलवान आहेत. भविष्यामध्ये ते असाधारण योद्धे सिद्ध होतील वगैरे वगैरे त्यांचे कौतुक भरपूर ऐकलंय. ते त्याच्या रजोगुणामध्ये घट्ट आणि पक्क रुतून बसलं आहे. त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन पांडवांबद्दल द्वेष, मत्सर, असूया कायम करता कोरली गेली आहे. ते सर्व येथे उफाळून बाहेर येत आहे. तो सांगतो की आत्ता मी तुम्हाला धृष्टद्युम्नाबद्दल सांगितले, त्याचप्रमाणे फक्त पांडवच असाधारण योद्धे आहेत असे नाही, तर येथे असे असाधारण अनेक योद्धे आहेत. ते सर्व पांडवांप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र यात प्रवीण आहेत, तरबेज आहेत. पांडवांचंच कौतुक काय एवढं त्याच्यात? दुर्योधन पांडवांच्या सैन्याचे कौतुक कसे करत आहे ते सांगताना माऊली पुढे सांगतात की क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. येथे याचे 3 अर्थ आहेत. 1. दुर्योधनाने बालपणापासून सतत असं ऐकलं आहे की युधिष्ठिर म्हणजे मूर्तिमंत धर्मच. कारण युधिष्ठिर कोणत्याही परिस्थितीत धर्मानुसारच आचरण करणार आहे. तो कधीही धर्माचरणापुढे स्वार्थाला थारा देणाऱ्यातला नाही. हे युधिष्ठिराने स्वतःच्या, कुटुंबियांच्या, राज्याच्या वैयक्तिक स्वार्थाला दूर करून धर्माचरणाला प्राधान्य देऊन अनेक वेळेला प्रत्यक्ष सिद्ध केलेलं आहे. युधिष्ठिराच्या धर्मपरायणाच्या गोष्टी दुर्योधनाने बालपणापासून कान किटेपर्यंत ऐकले आहेत आणि यामुळं युधिष्ठिराला तुच्छ लेखण्यासाठी तो येथे सांगत आहे की एकटा युधिष्ठिरच असे नव्हे, तर येथे धर्मपरायण असलेले अनेक वीर आहेत. दुसरा अर्थ, क्षात्रधर्म म्हणजे क्षत्रियांनी आचरणात आणायचा धर्म. पूर्वी धर्मयुद्धे होत असत. युद्ध सुरू होण्याआधी दोन्हीही बाजूने काही अटी आणि नियम कायदे केले जायचे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करूनच दोन्हीही बाजूने युद्ध केले जायचे. त्याप्रमाणे महाभारत युद्धाच्या आधीही असेच अटी आणि नियम कायदे ठरवले गेले होते. याबद्दलचे लिखाण श्रीकृष्ण भाग 3 मध्ये केलेले आहे. तथापि कौरव अधर्माने, नीचतेने, अन्यायाने बेधडक वर्तन करणारे म्हणून बालपणापासून ते आत्तापर्यंत त्यांच्या प्रत्यक्ष कृतीने या वेळेपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. यामुळेच तर हे युद्ध करण्याची वेळ पांडवांवर आली. तेव्हा आता त्यांच्यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार? हा बदलौकिक दुर्योधनाला त्रास देत आहे. या रजोगुणींचा हा एक विशेष आहे. ते जरी प्रत्यक्ष अन्यायी असले, धर्म पाळत नसले, अनीती करत असले, तरीही आपल्याला सर्वांनी न्यायी, धर्मपरायण आणि नीतिवान म्हणावे अशी त्यांची अपेक्षा असते. यासाठी तो सांगत आहे की फक्त पांडवच क्षात्रधर्म पाळणारे आहेत असे नाही, तर येथे अनेक वीर आहेत. अर्थ 3. क्षात्रधर्म म्हणजे क्षत्रियांनी आचरणात आणायचा धर्म. अगदी थोडक्यात संक्षिप्तपणे सांगायचे म्हणजे क्षत्रियांनी राज्य करावे, त्यांनी राज्याचे, प्रजेचे रक्षण करावे. यासाठी त्यांनी धर्म, न्याय, नीती यावर आधारित नियम आणि कायदे करावेत आणि त्याची अंमलबजावणी करावी. कोणी अन्यायाने वागत असेल तर त्याला कठोर शासन करावे वगैरे. जेव्हा कुरु राज्याची अर्धी वाटणी होऊन पांडव इंद्रप्रस्थ या आपल्या वाटणीचे राज्य स्वतंत्रपणे करू लागले, तेव्हा त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमुळे त्यांचा सर्वसामान्य जनतेमध्ये क्षात्रधर्मात निपुण असा नावलौकिक झाला होता. या उलट कौरवांचा बदलौकिक असा होता. हा बदलौकिक पुसला जावा यासाठी तो सांगत आहे की फक्त पांडवच क्षात्रधर्म पाळणारे आहेत असे नाही, तर येथे असे अनेक वीर क्षात्रधर्म पाळणारे आहेत. हरिओम.